नवी मुंबई शहरामध्ये रात्रभर रिमझिम पाऊस. पावसाचा जोर वाढत असल्यामुळे नवी मुंबईच्या सखल भागात पाणी साचण्याची शक्यता. पावसामुळे नवी मुंबईतील तुर्भे रेल्वे स्टेशनमध्ये पावसामुळे भरलं पाणी. प्रवाशांना मोठ्या प्रमाणात करावा लागतोय मनस्ताप. पावसामुळे कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांचे हाल. वसई विरारमध्ये वाऱ्यासह मुसळधार पाऊस. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्यानं नागरिकांना दिलासा. रायगडमध्ये सर्वत्र पावसाची बॅटिंग. रोह्यातील कुंडलिका आणि आंबा नद्यांनी ओलांडली इशारा पातळी. आंबा नदीवरील पूल धोकादायक असल्यानं बॅरिगेट लावून बंद. पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता. रायगड जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ. कुंडलिका नदीनं धोका पातळी तर आंबा नदीनं इशारा पातळी ओलांडली. पाताळगंगा नदी पोहोचली इशारा पातळीपर्यंत. रत्नागिरीमध्ये पावसाची संततधार. लांजाव तालुक्यातील ग्रामीण भागात भात पेरण्या पूर्ण. मळ्यांमध्ये साचलेल्या पाण्यामुळे कोवळी रोपं संकटात. धुळ्यामध्ये मध्यरात्रीपासून पावसाची संततधार. शेतकऱ्यांना मोठा दिलासा. मे महिन्यात पाऊस पडल्यानंतर जून महिन्यामध्ये पावसानं पाठ फिरवल्यानं शेतकरी अडचणीत. पुण्यात सुद्धा रिमझिम पावसाला सुरुवात. हवामान विभागाकडून पुणे शहराला येलो अलर्ट. घाट माथ्यावर पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी. पुण्यात मुसळधार पावसाची हजेरी. स्वारगेट परिसरामध्ये साचलं पाणी. प्रवाशांसह एसटी चालकांना पाण्यातून वाट काढताना करावी लागते कसरत. पुण्यातील सिंहगड रोड भागामध्ये सकाळपासून रिमझिम पाऊस तर किरकटवाडी खडकवासला परिसरात पावसाची संततधार. पुण्याच्या कोथरूडमध्ये मुसळधार पाऊस. अनेक भागामध्ये साचलं पाणी. गटाराचं पाणी सोसायट्यांच्या परिसरात शिरल्यानं नागरिकांचा संताप. पिंपरी चिंचवडच्या हिंजवडी परिसरामध्ये जोरदार पाऊस. पावसामुळे परिसरात पुन्हा साचलं पाणी. जनजीवनावर परिणाम. गुजरातच्या गांधीनगरमध्ये मुसळधार पाऊस. पावसामुळे रस्त्यांवर साचलं पाणी. जनजीवन विस्कळीत झालं असून पाण्यातून वाट काढताना वाहन चालकांची कसरत. लोणावळ्याजवळील मळवली देवली रस्ता पाण्याखाली गेला. स्थानिक रहिवाशांच्या घरांमध्ये सुद्धा शिरलं पाणी. पावसामुळे स्थानिक नागरिकांसह पर्यटकांना सुद्धा सहन करावा लागतोय त्रास. पुण्यात मावळमधील चांदखेड गावात अतिवृष्टी. पावसामुळे चांदखेड आडले गावाचा संपर्क तुटला. ओढा नाल्यांमधील पाण्यामुळे रस्त्यांना नदीचं स्वरूप. शेतकऱ्यांना शेतात जाणं सुद्धा झालं कठीण. मुंबई पुणे सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी. जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता. रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट. नागरिकांनी सतर्क राहण्याच्या सूचना. जालना जिल्ह्यामध्ये आज पावसाचा येलो अलर्ट जारी. नागरिकांनी काळजी घ्यावी असं जिल्हा प्रशासनाचं आवाहन. जिल्ह्यामध्ये आज तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता. कर्नाटकातील अलमट्टी कृष्णा जलाशयामध्ये पावसामुळे पाण्याची आवक वाढली. अलमट्टी धरणातून 70,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग. पहिल्यांदाच धरणाचे 10 दरवाजे उघडले. वेरवली बेर्डेवाडी धरणातील जलसाठा नियंत्रित करण्यासाठी धरणातील सांडव्यातून पाण्याचा विसर्ग सुरू. सुरक्षेच्या दृष्टीनं ऑक्टोबरपर्यंत पाण्याचा विसर्ग सुरू राहणार. तर धरणात 70% पाणीसाठा. सांगलीतील चांदोली धरण परिसरात सलग तिसऱ्या दिवशी अतिवृष्टी. 24 तासात 99 मिलीमीटर पावसाची नोंद. चांदोली धरण जवळपास 50% भरलं. चांदोली धरणातून 1219 क्युसेक पाण्याचा विसर्ग. कोल्हापुरात दिवसभर उघडीप आणि रात्री पावसाच्या सरी. पंचगंगा नदी 24.11 फुटांवर. जिल्ह्यातले 17 बंधारे पाण्याखाली तर वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली. मुंबईची तहान भागवणाऱ्या तलावाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाला सुरुवात. 2 दिवसात पाणीसाठ्यात 23,930 दशलक्ष लिटरनं वाढ. आणखी काही दिवस पावसानं सातत्य ठेवलं तर पाणी कपातीचं संकट दूर होणार.